नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट देणाऱ्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. गणिताचा पेपर. बघा, गणिताचा पेपर म्हटलं की अनेकांना पोटात गोळा येतो. पण खरं सांगायचं तर ही भीती गणिताच्या अवघड प्रश्नांची नसतेच. ती भीती असते दिलेल्या वेळेत ते प्रश्न कसे सोडवायचे याची. वेळेचा हा प्रचंड दबाव कसा हाताळायचा यावर मूळ स्रोतातील माहितीच्या आधारे आज आपण एक अतिशय प्रभावी रणनीती समजून घेणार आहोत. गणिताचा पेपर सोडवताना वेळ कमी पडतो का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच विचारला असेल. होतं काय, सूत्र माहिती असतात, कन्सेप्ट्स अगदी क्लिअर असतात, पण तरीही वेळेअभावी काही प्रश्न सोडवायचे राहूनच जातात. जर तुमचंही उत्तर हो असेल तर हे विश्लेषण तुमच्यासाठी खरोखरच एक गेम चेंजर ठरू शकतं. मूळ स्रोतातील माहितीनुसार गणितामध्ये फक्त पुस्तकी ज्ञान किंवा खूप अभ्यास करणं पुरेसं नसतं. विषयाचं सखोल ज्ञान असणं ही पहिली पायरी आहे, हे नक्की. पण जोपर्यंत तुम्ही त्याला कठोर वेळेच्या व्यवस्थापनाची जोड देत नाही तोपर्यंत यश मिळवणं खूप कठीण जातं. थोडक्यात सांगायचं तर नुसता अभ्यास आणि वेळेचं नियोजन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपला हा संपूर्ण प्रवास आपण 3 मुख्य टप्प्यांतून समजून घेणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे परीक्षेपूर्वीची तयारी, दुसरा प्रत्यक्ष परीक्षागृहातील रणनीती आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे शेवटची 10 मिनिटं. चला तर मग सुरू करूया पहिल्या टप्प्यापासून, परीक्षेपूर्वीची तयारी. आता हा आकडा नीट लक्षात ठेवा. 20 ते 30. दररोज गणिताचे किमान 20 ते 30 प्रश्न तुम्हाला टायमर लावून सोडवायचे आहेत. इथे फक्त निवांत प्रश्न सोडवणं अपेक्षित नाहीये, तर घड्याळाच्या काट्यासोबत शर्यत लावून ते सोडवणं महत्त्वाचं आहे. रोज टायमर लावून सराव केला ना की तुमचा प्रश्न सोडवण्याचा वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टींमध्ये कमालीची सुधारणा होते. आणि या तयारीतील सर्वात मोठं शस्त्र कोणतं असेल तर ती आहे मॉक टेस्ट. हा केवळ एक सराव नाहीये, तर तो यशाचा खरा शॉर्टकट मानला जातो. अगदी परीक्षेसारखंच वातावरण निर्माण करून संपूर्ण पेपर सोडवल्याने तुम्हाला वेळेचा अचूक अंदाज येतो. कोणत्या विभागाला किती वेळ लागतोय हे समजण्यासाठी याहून उत्तम मार्ग नाही. हीच सवय प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी तुमची सर्वात मोठी ताकद बनते. यासोबतच गणितात वेळ वाचवण्यासाठी काही गोष्टी अगदी तोंडपाठ असायलाच हव्यात, जसे की पाढे, वर्ग आणि टक्केवारी यांच्या शॉर्ट ट्रिक्स. परीक्षेत बसून जर तुम्ही मोठे गुणाकार किंवा भागाकार करत बसलात तर तुमचा खूप वेळ वाया जाईल. पण जर या ट्रिक्स मुखोद्गत असतील तर कॅल्क्युलेशनचा वेळ अक्षरशः निम्म्याहून कमी होतो. म्हणूनच म्हणतात स्मार्ट वर्क बरोबर उत्तम निकाल. दिशाहीन आणि अमर्याद अभ्यास करण्यापेक्षा वेळेचं भान ठेवून आणि योग्य युक्त्या वापरून केलेला अभ्यास तुम्हाला नेहमीच जास्तीचा फायदा मिळवून देतो. हेच ते स्मार्ट वर्क आहे जे तुम्हाला स्पर्धेत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवेल. आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, परीक्षागृहातील रणनीती. पेपर हातात पडल्या पडल्या सुरुवातीलाच अवघड प्रश्नांमध्ये अडकून पडण्याची चूक अजिबात करू नका. आपला नियम साधा आहे, सोपे प्रश्न बरोबर जलद गुण. जे प्रश्न पाहता क्षणी सुटतात किंवा ज्यांना कमीत कमी वेळ लागतो ते आधी पटापट पूर्ण करून घ्या. याने होतं काय, सुरुवातीलाच तुमचे हक्काचे गुण निश्चित होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास दुप्पट होतो. इथे स्वतःला एक अतिशय कडक नियम लावून घ्या. कोणत्याही एका प्रश्नावर 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ अजिबात घालवायचा नाही. जर एखादा प्रश्न 1 मिनिटात सुटत नसेल तर तो तिथेच सोडा आणि सरळ पुढच्या प्रश्नाकडे वळा. एकाच अवघड प्रश्नावर 5 मिनिटं अडकून 1 गुण मिळवण्यापेक्षा त्याच 5 मिनिटात 5 सोपे प्रश्न सोडवून 5 गुण खिशात टाकणं कधीही जास्त शहाणपणाच आहे, नाही का? लक्षात घ्या, अवघड प्रश्नांवर वाया जाणारा वेळ तुम्ही वाचवला तर तोच वेळ इतर अनेक सोप्या प्रश्नांसाठी वापरता येतो. म्हणजेच तुम्ही जो वेळ वाचवता तो थेट तुमच्या एकूण गुणांमध्ये वाढ करत असतो. ही वेळेची आणि गुणांची जोडणी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि अतिशय निर्णायक टप्प्यावर, शेवटची 10 मिनिटे. हा नियम तर अगदी बांधून ठेवा. कोणत्याही परिस्थितीत पेपर संपण्याच्या अचूक 10 मिनिटे आधी नवीन काहीही सोडवणं थांबवा. ही शेवटची 10 मिनिटं फक्त आणि फक्त रिव्हिजन म्हणजेच उजळणीसाठी राखून ठेवायची आहेत. हा वेळ तुमच्यासाठी एका सेफ्टी नेट किंवा सुरक्षा जाळीसारखं काम करतो. मग ह्या 10 मिनिटात करायचंय काय? तर घड्याळाच्या दबावाखाली पेपर सोडवताना सुरुवातीला आपल्याकडून काही ना काही किरकोळ चुका होतातच.
कधी बेरीज चुकते, कधी प्रश्नाचा अर्थ चुकीचा घेतला जातो. ह्या 10 मिनिटात जर शांत डोक्याने पेपरवरून नजर फिरवली तर घाईत झालेल्या या चुका लगेच सापडतात आणि तुमचे हमखास जाणारे गुण वाचतात. तर ह्या सगळ्या माहितीचा अंतिम निष्कर्ष काय आहे? TET-मधील यशाचे सूत्र. सराव, अधिक वेग, अधिक वेळेचे व्यवस्थापन, बरोबर टेटमध्ये यश. फक्त पुस्तकी ज्ञान तुम्हाला पास करू शकत नाही. त्या ज्ञानाला सातत्यपूर्ण सरावाची, प्रश्न सोडवण्याच्या वेगाची आणि अचूक वेळेच्या नियोजनाची जोड मिळाली तरच या परीक्षेत खात्रीशीर यश मिळवता येतं. हेच या संपूर्ण माहितीचं सार आहे. आणि जाता जाता या एका प्रश्नावर नक्की विचार करा. वेळ हा तुमचा अडथळा आहे की यशाचे साधन? या सर्व रणनीतींचा जर तुम्ही योग्य वापर केला तर वेळ हा तुमच्यासाठी अडथळा न राहता यशाचं सर्वात मोठं साधन बनेल. वेळेच्या विरोधात लढणं थांबवा आणि त्यावर प्रभुत्व मिळवायला शिका. मूळ स्रोतातील माहितीवर आधारित हे विश्लेषण तुम्हाला तुमच्या परीक्षेत नक्कीच उपयुक्त ठरेल. खूप खूप धन्यवाद.